नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज गणपती आगमनाची लगबग चालू आहे, त्यामुळं आजचा रिव्ह्यू मी तुम्हाला अगदी थोडक्यात देते. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला रिया संयमीला फोन करून विचारतो, अगं काय चालू आहे? माऊने ऑर्डर कॅन्सल केली आहे, काय प्रॉब्लेम आहे नक्की? तर संयमी सांगते की अरे हो, तिला इंटरव्ह्यूचा कॉल आला ना, तर लगेच तिने ऑर्डर कॅन्सल केली, म्हणाली नाही करायचं. रियांश म्हणतो, अरे यार काय मेजर सीन झालाय, काय होणार आहे आता, आपण कसं करणार हे सगळं सॅम? तर संयमी म्हणते, बघ रियांश, काही झालं ना तरी एक मी ठरवले, भैरवी माऊला मी हा बिझनेस करायला लावणार म्हणजे लावणार. त्यासाठी मी वाईट ठरले ना तरी चालेल. रियांश म्हणतो, सॅम हे बघ, तू उगाच अजून क्रायसिस क्रिएट करू नकोस. ऑलरेडी तुमच्या घरात प्रॉब्लेम चालू आहेत, त्यात तू अजून काही इश्यू करू नकोस. संयमी म्हणते, नाही असं काही होणार नाहीये. हे बघ, पण मी भैरवी माऊला हा बिझनेस करायला लावणार, दॅट शुअर. तर इकडे राधाबाईनी अशोक मामांना चहा घेऊन येतात आणि म्हणतात, मालक चहा घ्या. तितक्यात आता तिथे अनिश येतो आणि अशोक मामांना म्हणतो, तुषारचे 4 लाख रुपये दिलेत. अशोक मामा म्हणतात, हा कळालं ते. अनिश म्हणतो, मग तुम्हाला हे कळालं असेल की मी त्याचे पैसे चोरायचे नव्हते मला. अशोक मामा म्हणतात, मग आता काय तू चोरी केली नाहीस म्हणून तुझं कौतुक करू? आता ही वेळ आणलीस तू माझ्यावरती? तुझ्या माहितीसाठी सांगतो, दुसऱ्याचे पैसे त्याला न विचारता स्वतःच्या कामासाठी वापरणं हे चूकच आहे. अनिश म्हणतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं हे चूक बरोबर आहे ना, ते आता खूप ओल्ड फॅशनचं झाले. पूर्वी प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ होतं, आता पैसे कमावण्यासाठी सगळं काही माफ आहे. अशोक मामा म्हणतात की अच्छा, हे कुणी ठरवलं? अनिश म्हणतो, मीच ठरवलं. अशोक मामा म्हणतात, म्हणजे सरळ मार्गाने पैसा कमवायची तुझ्यात कुवत नाहीये? तर अनिश म्हणतो, दाखवीन ना, माझी काय कुवत आहे ना आणि मी किती पैसा कमवू शकेल ना, हे तुम्हाला काही दिवसात दाखवेल की मी किती सक्सेसफुल होतोय ते. अशोक मामा म्हणतात, काय करणार आहेस? कोणत्या वाटेल त्या मार्गाने पैसा कमावणार आहेस का? हे बघ, सगळी सुखं पैशात मोजता येत नाही, असं तूच म्हणाला होतास ना. म्हणजे तू शिक्षण सोडून दिलं आणि नोकरीवर लाथ मारून जंगलात निघून गेला होतास ना. तर अनिश म्हणतो, मूर्ख होतो मी. अशोक मामा म्हणतात, आय नो, दॅट्स राईट. बरोबर आहे मित्रांनो. अशोक मामा माझ्या भयाला सांगत होते की शिक्षण पूर्ण करून नोकरी बघ. त्यावेळेस अनिश असं म्हणत होता की नाही, नुसता पैसा कमवून काय करायचंय, आयुष्याचं मनसोक्त जगायला हवं, त्यासाठीच तर तो जंगलात निघून गेला होता. असो, पुढे आता अनिश अशोक मामांना म्हणतो की जंगलातले आणि शहरातले नियम वेगळे आहेत, हे कळतंय मला आता. माणसाकडे पैसा आला ना की ताकद येते आणि ताकदीला मग रिस्पेक्ट मिळतो. सगळी सुखे इथे पैशाने मोजली जातात. बाबा, माणसाशी ना कोणत्या टोनमध्ये बोलावं, त्याला किती रिस्पेक्ट द्यावा, किती वेळ द्यावा ना, हे सुद्धा पैशानेच ठरतं. तर अशोक बाबा म्हणतात, मग काय करणार आहेस तू? तुझ्या नोकरीत आहे का इतका पैसा? अनिश म्हणतो, मला त्या नोकरीची गरज नाहीये. मी इतका पैसा कमवेल ना की माझ्या बॉससारखी 10 माणसं माझ्या हाताखाली नोकर म्हणून ठेवेन. अशोक मामा म्हणतात की अनिश, मी तुला बजावून सांगतो, नोकरी सोडायचा विचार जरी तुझ्या मनात आला ना तर अनिश पटकेनी म्हणतो, विचार करायचाच नाही आता मला. इतकी वर्ष फुकट वेळ गेलाय विचार करूनच. आता मला ऍक्शन घ्यायची, मी नोकरी सोडणार. अशोक मामा म्हणतात, मूर्खासारखं बोलू नकोस. मुलांचं शिक्षण अजून बाकी आहे, त्यांची करिअर व्हायचंय, त्यांचं लग्न व्हायचंय आणि तू हे काय? तर अनिश म्हणतो की तुम्ही काहीच चिंता घेऊ नका बाबा, मुलांना कधीच काही मी कमी पडून देणार नाही. माझ्या नशिबात खूप पैसा आहे आणि तो मी मिळवणारच. असं म्हणून अनिश तेथून निघून जातो. इकडे राधावहिनी आणि केशवभाऊ दोघं जण हे सगळं ऐकून किचनमध्ये येतात. राधावहिनी तनतन करत असतात, काय म्हणतोय, नोकरी सोडणार, नोकरी सोडणार आणि मग खायचं काय आपण? तर केशवभाऊ म्हणतात, कशाला त्रास करून घेतेस, आपल्याला काय करायचंय? त्यांचं ते पाहून घेतील ना, त्यांच्या त्यांच्यात होतील भांडणं, आपल्याला काय, उलट चांगलंच आहे ना, त्यांच्या त्यांच्यात भांडणं झाली की मग आपल्याला रान मोकळं. तर राधावहिनी म्हणतात, रान मोकळं करून करायचं काय त्याच्यामध्ये, खायचं काय, दगडधोंडी माती हे खायचंय? तर केशवभाऊ म्हणतात, नको गो तू टेन्शन घेऊ. तर आता इकडे रियांशला कळतं की संयमीने भैरवीच्या मोबाईलवरून परस्पर मेसेज करून टाकला की तिला इंटरव्ह्यूला यायला जमणार नाहीये. यावरून रिया संयमीला सुंगवत असतो की हे तू खूप चुकीचं केलंय. पण संयमी म्हणते की नाही, मला ती माझ्या बिझनेसमध्ये हवीच आहे आणि तसंही नाही तरी तिच्या जॉबमध्ये कुठे सिक्युरिटी आहे पाहिलंच ना तू आता. त्यापेक्षा आपला जॉब तरी सिक्युअर आहे, आपला बिझनेस सिक्युअर आहे. रियांश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की संयमी हे बघ, तू जे केले ना ते चुकीचं केले. तुझ्या जर आयुष्यातले असे इम्पॉर्टंट निर्णय असं दुसरं कोणी परस्पर घेऊन टाकलं तर चालेल का तुला? तर संयमी म्हणते, तिने घेतलं ना चालेल, कारण ती माझ्या खूप क्लोज आहे. रियांश म्हणतो, एक्झॅक्टली, ती तुझ्या एवढी जवळची आहे आणि तू तिच्यासोबत असं वागतेस, खरंच तू चुकीचं वागली. तितक्यात आता पाठीमागून भैरवी येते. रियांश भैरवीला पाहतो आणि लगेच विषय बदलतो. पुढे भैरवी संयमीला म्हणते, अगं समाज चल, उशीर झालाय, जेवून घेऊ, उद्या सकाळी मला लवकर उठायचे, इंटरव्ह्यूला जायचे ना, खूप दिवसांनी मी कामासाठी बाहेर पडणार आहे, खरंच मला खूप छान वाटतंय. असं म्हणून भैरवी आता पुढे निघून जाते. रिया संयमीला म्हणतो की पाहिलंच ना किती खुश आहे ती. त्यानंतर घरी आता संयमी भैरवीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की माऊ हे बघ प्लीज, तू बिझनेसमध्ये लक्ष दे ना, तू नको नोकरी करूस वगैरे.
पण भैरवी तिला म्हणत असते की हे बघ बाळा, बिझनेसमध्ये रिस्क असते आणि ह्या सगळ्यांसाठी ना खूप आपल्याला भांडवल उभं करावं लागेल. आत्ता आपल्याला पैशाची गरज आहे, त्यामुळं माझं नोकरी करणं खरंच महत्त्वाचं आहे. तर संयमी म्हणते, अगं पण आजोबा आहेत ना आणि काका पण करतोय ना नोकरी. आता यावरती भैरवी 2 मिनिटं शांत बसते आणि म्हणते, हो आहे काका, पण तरीसुद्धा मला नोकरी करणं गरजेचंच आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाईंनी भैरवीला म्हणतात की ऐक ना, मला तुला जरा हिशोब द्यायचा होता. तर भैरवी म्हणते, आत्ता मला वेळ नाहीये, मला बाहेर जायचे, तुम्ही जे काही हिशोब असेल तो बाबांना सांगा. अशोक मामा म्हणतात, ते नंतर पाहू, जा आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. तर पुढे भैरवी म्हणते, आणि जेवणाचं काय झालं, अनिसचा डबा तयार झालाय का? तेवढं तिथे अनिश बाहेर येतो आणि म्हणतो की मला डबा नकोय. भैरवी म्हणते, का? तर अनिश म्हणतो की मी ऑफिसला जात नाहीये. तर भैरवी म्हणते, अरे अनिश, झाले काय तुला? गेले 3 दिवस तू जॉबला गेला नाहीयेस आणि आता पण म्हणतोयस की ऑफिसला नाही जायचं म्हणून. तर अनिश म्हणतो की मी नोकरी सोडली. भैरवी त्याला जाब विचारते की हे एकदा तुला मला सांगावंसं वाटलं नाही का? तर अनिश तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की का, मला माझे निर्णय घेता येत नाही का? भैरवी म्हणते, हो तू घेऊ शकतोस तुझे निर्णय, पण नोकरी सोडणं हा खूप मोठा डिसिजन आहे, तो तुला मला एकदा सांगावासा वाटला नाही का? तर अनिश म्हणतो, हे बघ, मला हे सगळं सांगायची गरज नाही, आता मी खूप पैसा कमावणार आहे. असं म्हणून आता ह्या दोघांमध्ये बरीचशी भांडणं होतात. आता हे काही मी सगळं एक्सप्लेन करत नाही, असो. तितक्यात आता अशोक मामा मोठ्यानेच अनिशवरती ओरडतात आणि म्हणतात की तुझं मुस्काट फोडील, नोकरी बुकरी सोडलीस तर. तर अनिश म्हणतो, हे बघा, मी काही ती नोकरी करणार नाही, आता मी एवढा पैसा कमवतो की नाही बघाच तुम्ही. तर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, तुला काय पैसा कमवायचा ना, तो तू पैसा कमव आणि तो तुझा पैसा तूच वापर, आम्ही तुझ्या पैशाला अजिबात हात लावणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही झोल करशील ना त्याचे परिणाम तू स्वतः भोग, आमच्यापर्यंत त्या गोष्टी येऊन देऊ नकोस. पुढे अशोक मामा राधाबाईंना म्हणतात की राधाबाईंनी, आणि जोपर्यंत त्याचे जेवणाचे पैसे देत नाही तोपर्यंत त्याला जेवायला द्यायचं नाही आणि तो इथे राहण्याचं सुद्धा भाडं देईल आपल्याला. असं म्हणून अशोक मामा भैरवीला म्हणतात की भैरवी जा, तुला उशीर होतोय ना. असं म्हटल्यावर त्याचा भैरवी पण जाते आणि अशोक मामा सुद्धा त्यांच्या ऑफिसला निघून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सोसायटीमध्ये गणपती बसवायचा असतो. अशोक मामा म्हणतात, काही झालं तरी शाडूच्याच मूर्तीचा गणपती बसवायचा आहे आपल्याला. तर भैरवी म्हणते की माझ्याकडे खूप चांगले मूर्ती घडवणारी व्यक्ती आहे. तर आता देसाई विचारतात की कोण आहे? भैरवी म्हणते, सांगेल तुम्हाला नंतर. पुढे आता भैरवी अशोक मामांना म्हणते की बाबा, तुम्ही करायचा आहे गणपती, मी आता सोसायटीतील लोकांना शब्द दिलाय ना, माझ्यासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. असो, उद्या आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.